नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया उषा मार्टिन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 10 सप्टेंबर 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 10:15 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या पीटर हाऊस इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, यांची उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीमध्ये पहिले हिस्सेदारी होती 1.53%. म्हणजे यांच्याजवळ उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीचे टोटल शेअर होते 46,50,000 शेअर. आणि मित्रांनो, आता यांनी कंपनीची 0.07% हिस्सेदारी विकली आहे. म्हणजे कंपनीचे 2 लाख शेअर विकले आहे. आणि मित्रांनो, हे शेअर म्हणजे हे हिस्सेदारी विकल्यानंतर पीटर हाऊस इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांची हिस्सेदारी उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीमध्ये कमी होऊन राहिलेली आहे 1.46%. आणि आता त्यांच्याजवळ उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीचे टोटल शेअर राहिलेले आहे 44,50,000 शेअर. आणि मित्रांनो, जर कोणत्याही कंपनीचे प्रमोटर आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी करत असेल तर हा एक निगेटिव्ह पॉईंट मानला जातो. परंतु मित्रांनो, जर प्रमोटरने हिस्सेदारी सेल केली आणि ती हिस्सेदारी इन्स्टिट्यूशनल जसे की एफआयज आणि डीआयजने खरेदी केली तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. चला आता बोलूया विक्रम सोलर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, 2-3 दिवसा अगोदर या कंपनीला L&T कडून एक जबरदस्त ऑर्डर मिळाला होता. आणि मित्रांनो, ही खूप छोटी कंपनी आहे आणि या कंपनीला L&T कडून ऑर्डर मिळाला होता. ही अपडेट या कंपनीसाठी एक जबरदस्त अपडेट आहे. कारण मित्रांनो, जर कोणत्याही छोट्या कंपनीला अशा मोठ्या कंपनीकडून ऑर्डर मिळते तर तो खूप मोठा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, काल या कंपनीने मार्केट बंद झाल्यानंतर आपले क्वार्टरली नंबर सुद्धा डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 631 कोटी रुपयांनी 1134 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर या कंपनीची सेल्स कमी झाली आहे 1194 कोटी रुपयांनी 1134 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 23 कोटी रुपयांनी 133 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 91 कोटी रुपयांनी 133 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे परंतु नेट प्रॉफिट का बरं क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तर मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे कंपनीने आपले एक्सपेन्सेस या क्वार्टरमध्ये कंट्रोलमध्ये केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज विक्रम सोलार लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया थर्मॅक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, थर्मॅक्स इन्व्हेस्ट ₹115 कोटी इन रिन्युएबल एनर्जी आर्म फर्स्ट एनर्जी फॉर एक्सपान्शन प्रोजेक्ट. तर मित्रांनो, थर्मॅक्स लिमिटेड ही कंपनी आपल्या रिन्युएबल एनर्जी सबसिडरी कंपनी फर्स्ट एनर्जीमध्ये 115 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आपला बिझनेस वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज थर्मॅक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया एमटार टेक्नॉलॉजीजबद्दल. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज स्टॉक रॅली आफ्टर सेक्युरिंग ₹386 कोटी ऑर्डर फ्रॉम ब्लूम एनर्जी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज या कंपनीला फ्रेश ऑर्डर मिळाला आहे 43.87 मिलियन $. म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये 386 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला क्लीन एनर्जी सेगमेंटमध्ये मिळाला आहे त्याच्या लॉंग टर्म कस्टमर ब्लूम एनर्जी कॉर्पोरेशनकडून. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज
एमटार टेक्नॉलॉजीज ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक प्लान्स फोरेज इंटू फर्टिलायझर्स प्लांट कमिशनिंग टार्गेट फॉर फायनान्शियल इयर 2027 क्वार्टर 1. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी प्लान करत आहे फर्टिलायझर्स मध्ये फॉरेज म्हणजे एंट्री करण्याची. आणि मित्रांनो, याकरिता कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2027च्या क्वार्टर 1 पर्यंत प्लांट कमिशन करण्याचा. आणि मित्रांनो, हा जो प्लांट आहे इथे हिंदुस्तान झिंक लिमिटेड मॅन्युफॅक्चर करेल DAP म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट आणि NPK म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फर्टिलायझर्स. म्हणजे मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की हिंदुस्तान झिंक लिमिटेड आपला बिझनेस वाढवण्यासाठी या एका नवीन सेगमेंटमध्ये एंट्री करत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोटक बँक शेअर गेन विथ ₹6,256 कोटी ब्लॉक डील सुमोतोमो मुत्सई मित्सुई लाईकली सेलर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या कंपनीमध्ये आज ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये 3.22 कोटी शेअर 1941 पर शेअरवर विकल्या गेलेले आहे. म्हणजे मित्रांनो, या ब्लॉक डीलची टोटल व्हॅल्यू बनते 6,256 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या ब्लॉक डीलमध्ये जापानच्या सुमितोमो मुत्सई कॉर्पोरेशनने आपली कोटक महिंद्रा बँक लिमिटेडमधली पूर्णची पूर्ण हिस्सेदारी सेल केली आहे. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुंडई इन्स्टॉल 119 इलेक्ट्रिक व्हेकल फास्ट चार्जिंग स्टेशन्स टार्गेट्स 600 नेशन वाईड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीने ऑगस्ट 2025च्या डेटानुसार पूर्ण भारत देशामध्ये 119 पब्लिक इलेक्ट्रिक व्हेकल फास्ट चार्जिंग स्टेशन्स सेटअप केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा अपकमिंग इयरमध्ये टार्गेट आहे पूर्ण भारत देशामध्ये 600 पब्लिक इलेक्ट्रिक व्हेकल फास्ट चार्जिंग स्टेशन्स सेटअप करण्याचा. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टायटन्स हेलिओस लुक्स टू डबल रेव्हेन्यू टू 2000 कोटी इन 3 इयर्स. तर मित्रांनो, टाटा कंपनी लिमिटेडच्या अंडर काम करणारी हेलिओस यांनी फायनान्शियल इयर 2025 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 700 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026 मध्ये 1000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, आता या कंपनीचा टार्गेट आहे की विदिन 3 इयर्स रेव्हेन्यूला डबल करून 2000 कोटी रुपये करणे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL साइन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर एग्रीमेंट फॉर स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल विथ इस्रो अँड INSPACE. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आज स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.